ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर झालेल्या अत्याचार प्रकरणानंतर बस स्थानकांवरील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आलाय। अंबरनाथ तालुक्यातील बदलापूर बस स्थानकाचीही पुरती दुरावस्था झाली आहे। बदलापूर हे अंबरनाथ तालुक्यातील सर्वात मोठं बस स्थानक आहे। या बस स्थानकातून ग्रामीण भागातील शेकडो प्रवासी दररोज प्रवास करतात। तसंच काही या लांब पल्ल्याच्या बस सुद्धा इथून सुटतात। मात्र या बस स्थानकाची पुरती दुरावस्था झाली आहे। या बस स्थानकात आणि परिसरात घाणीचं साम्राज्य पसरलंय। त्यामुळे बस स्थानकात प्रचंड दुर्गंधी येत असल्यानं प्रवाशांना स्थानकात बसणंही मुश्किल झालंय। तर रात्रीच्या वेळेस इथं लाईटचीही व्यवस्था नसल्यानं गर्दुल्ल्यांचा हा अड्डा बनलाय। या बस स्थानकाच्या परिसरात दारूच्या बाटल्या पडलेल्या आढळतात। बस स्थानकाच्या या दुरावस्थेबाबत प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। पूर्ण काम तुम्ही बघता ना, बाहेरून बसायची जागा आहे का, वाकडायचं का? तेच ना, मी नाही फॅन नाही, काही नाही। रात्रीच्या वेळेला नाही लाईट वगैरे काहीच नसतं। आता कचरा आजूबाजूला ढिगी दिसतात, आपण काय बोलणार? हा वस्तू ते बसायला नाही, सगळीकडे घाण पसरले, कचरा वगैरे सगळा तसंच आहे। आणि दुसरं काय बसायचं शेड सुद्धा नाही, आतमध्ये बसला होता, आतमध्ये बसायला जागाच नाही, सगळं घाण आहे। बसणार कुठे लेडीज वगैरे? आणि ऊन बघा किती कचरा आहे आजूबाजूला। हो ना, आता किती वर्ष आम्ही ते ट्रॅव्हल्स करतो, मुरबाड ते बदलापूर, तरी पण तीच परिस्थिती आहे। आज 9-10 वर्ष तर होऊन गेल्या परिस्थिती। बाथरूमला जागा नाही, तिकडे दलदल आहे, तिकडे घाण गलिच्छ सर्व परिसर आहे। हा वास येतो, काय बसणार? छान बघा, काय बसण्याची व्यवस्था किती आहे। नाही क्वार्टर जाण्याची व्यवस्था नाही, काय नाही। कधी गाडी आली नाही त्याची पण कॅन्सल होते, मुरबाडची बोला, पनवेलची बोला। निखिल चव्हाण, स्वानंद मीडिया, बदलापूर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।